बलवान गोतसुर्वे एक ते उदाहरण आहे। पार्टी एका सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला कशा पद्धतीने न्याय देते त्याचं उदाहरण म्हणजे बलवान गोतसुर्वे आहेत। आणि अशाच पद्धतीने त्यांच्या प्रामाणिकपणावरती, त्यांच्या कार्यावरती त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी। तसंच आपल्या झेडपीचे उमेदवार रामाप्पा सावकार चिवडशेट्टी हे आपल्या आज आपल्या लिंबी चिंचोळी गावामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रामाप्पा सावकार चिवडशेट्टी तसेच आपल्या आचेगावचे बलवानजी गोतसुर्वे हे आपल्या वळसंग पंचायत समितीसाठी उभे आहेत। हे दोघंही आज तुमच्या भेटीसाठी, आपल्या गावाच्या भेटीसाठी, आपल्या ग्रामदेवताच्या दर्शनासाठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। तुमची गाठभेट झाली आणि विशेष करून मी हे सांगायला हवं, बलवान गोतसुर्वे एक ते उदाहरण आहे। पार्टी एका सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला कशा पद्धतीने न्याय देते त्याचं उदाहरण म्हणजे बलवान गोतसुर्वे आहेत। आणि अशाच पद्धतीने त्यांच्या प्रामाणिकपणावरती, त्यांच्या कार्यावरती त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी। तसंच आपल्या झेडपीचे उमेदवार रामाप्पा सावकार चिवडशेट्टी हे आपल्या भागातील जी काही लोक आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांची काळजी घेत, विकास हा भाग वेगळा राहिला, विकास करण्याचं काम सचिन दादा, भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीसाठी खंबीर आहे। पण रामाप्पा सावकार का पाहिजेत? आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी, आपल्या अडीअडचणीला हाक मारल्यानंतर येण्यासाठी आपल्याला रामाप्पा सावकारांसारख्या एका बेदाग माणसाची गरज आहे, जो जनतेच्या हितासाठी स्वतःच दिवस रात्र न बघता जनतेसाठी धावत असतात। फक्त प्रचारासाठीच नाही तर 365 दिवस 24 तास ते जनतेमध्ये असतात। तर असा एक जनतेला वेळ देणारा नेता आपल्याला असायला पाहिजे, जेणेकरून जनता आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यांच्या समोर मांडतील। आणि आज मी सुद्धा एक युवकांना, आपल्या ग्रामस्थांना आवाहन करतोय की तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवलं तेव्हा आम्ही आलो, तुम्ही जे जे करायला सांगितलं आम्ही ते केलं। आज आम्ही तुमच्याकडे मतदान मागायला आलोय आणि आमच्यासारख्याला त्या भागाची काळजी घेण्याचा जो काही अधिकार आहे तो आम्हाला देण्यासाठी तुमच्या मतदानाची गरज आहे। तर तुम्ही तो मतदानारूपी आशीर्वाद देऊन आमच्यासारखी लोक ह्या भागामध्ये आपण जर निवडून दिली तर काही पद नसताना ज्यांनी लोकांना सांभाळलं, ही लोक पद घेऊन अजून जास्त पद्धतीनं, अजून चांगल्या पद्धतीनं लोकांची कामं करू शकतात। हे चेहरे हे तुमच्या समोर कायमचे दिसणारे चेहरे आहेत। फिरून आम्ही 5 वर्षानंतर मतं मागायला आलो असं आमच्या बाबतीत नाही। आम्ही वारंवार येतो, आम्ही संपर्कात राहतो, आम्ही कामं करतो आणि त्या कामांच्या जोरावर, त्या मदतीच्या किंवा तुमच्या सोबत जोडलेल्या नात्याच्या जोरावर आम्हाला निवडून द्यावं, हे एवढंच आवाहन मी आज करतोय। सचिन दादांचे आपण आपल्या भागातले शिलेदार म्हणू शकतो, सचिन दादांचे आपण हे सेनापती म्हणू शकतो। तर यांना निवडून देऊन आपण आपल्या भागाचा, आपल्या तालुक्याचा विकास कसा, विकासाची गंगा आपल्या तालुक्यात आणता येईल, आपल्या भागात आणता येईल, आपल्या गावात आणता येईल, याचा विचार आपण तरुणांनी केला पाहिजे। आज जे गाड्या घोडे प्रचारासाठी येत आहेत तर ते आपल्याला परत 5 वर्ष ती लोक दिसत नाहीत, परत इलेक्शन लागलं की परत ते पॉम्पलेट घेऊन प्रचारासाठी येत आहेत। पण जी लोक कायम जनतेमध्ये मिसळलेले असतात त्या लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे। जनतेच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या चांगल्या पद्धतीने समजून घेतात, म्हणून आपण रामाप्पा सावकारांना आणि बलवान गोतसुर्वे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल असा विश्वास आम्हाला आहे। कारण लिंबी चिंचोळी गाव हे पहिल्यांदा एवढं सगळ्या मोठ्या प्रमाणे एक होऊन आता जे काही लीड
भारतीय जनता पार्टीला आपल्या गावातून मिळणार आहे ते लिंबी चिंचोलीच्या इतिहासातील सर्वात मोठं लीड हे भाजपाचं असणार आहे. हा विश्वास आम्हाला आहे आणि त्याच विश्वासानं आज या मंदिरामध्ये सांगतोय की ज्या विश्वासानं तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, ज्या अपेक्षेनं तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, त्या तुमच्या अपेक्षांचं पूर्तता करण्याचा किंवा जे काही आपली कामं असतील त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. भले तुमच्यात येऊ जाऊ, एखादं काम नाही झालं तर हात जोडून माफी मागू, पण तुमच्यासाठी प्रयत्न मात्र कायमचे करू, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि प्रचंड बहुमताने आपण भारतीय जनता पार्टीच्या या शिलेदारांना निवडून द्यावं ही विनंती करतो. धन्यवाद.